त्यानंतर मी तुमचे नारायणगड, भगवानगड हे सर्व गडावरचे येथे दर्शन घेऊन काय आणि बैल हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. त्यामुळे निमगाव मायंबा येथे धरण या ठिकाणी करून तिथून ते पाणी सिंदफाण्याला सोडावं. तसेच या ठिकाणी हितापाट काढून हे पाणी माजलगावपर्यंत सर्व होऊ शकतं. हे इंजिनियर लोकांचं काम आहे. त्याला लाख लाख 2-2 लाख रुपये पगार आहे. पाणी कसं आणायचं, पाणी कुठं टाकायचं, शासनाचं काम आहे. त्या गोष्टीवर अभ्यास करून या ठिकाणी यंत्रणेला कामाला लावणं. लाख लाख 2-2 लाख रुपयांना पगार आहेत. ते काही नुसते या ठिकाणी मिरवायचे पगार नाही. या गोष्टीवर काम, जिथं पाणी नाही तिथं काम सर्वे करून पाणी कसं जाऊ शकतं हे त्यांनी ठरवायचं आहे. कृष्ण खोऱ्यातून द्यायचं का जायकवाडीतून द्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि ते पाणी तिथं आणून हा भाग या ठिकाणी सिंचनाखाली आणायचा. मंत्रतंत्रांच्या गाड्या खोट्या अब्जाधीश 10 पिढ्यापासून खातील. इतकं कमवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा असतो, परंतु जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा पैसा नाही असं ते म्हणूच शकत नाही. ते आम्हाला आमच्या समोर त्यांनी बसव, आम्ही त्यांना पटवून देऊ की ह्या कामासाठी पैसा आपल्याला किती शिल्लक आहे. ह्या जमिनीमध्ये या ठिकाणी म्हणजे सोनं पिकू शकतं अशी जमीन आहे. तिकडे जर आपण बघितलं तर बिघ्यानं जमीन आहे, इकडे जर बघितलं तर एकरानं जमीन आहे, हेक्टरनं जमीन आहे. मग इथला तरुण काय करतो? हे तरुण जे 10-10, 15-15 हजारावरती कंपनीमध्ये काम करतात, तर हे लोक हे गाव सोडून तर हे स्वतः रोजगार उपलब्ध करू शकतात इतरांसाठी. शेती उद्योजक जर दृष्टीने बघितली तर, आणि ही शेती तशी आहे. आणि त्यामुळे ह्या शेतीला पाण्याची गरज आहे. आणि शेती जल है तो कल है आणि पाणी म्हणून. नमस्कार, आज आपण तांदळा या गावामध्ये आलेलो आहोत. आणि कशासाठी आलेलो आहोत हे निवेदन माझ्याकडे, हे पॉम्पलेट माझ्याकडे. आणि याच्यावर जय शिवराय, जय जवान, जय किसान याच्यापासून सुरुवात झालेली लढा जनसामान्याचा, शेतकरी हिताचा, शेतकरी अस्तित्वाचा, शेतकरी वर्गाच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण असं स्लोगन, अशी शीर्षक टाकून हे पॉम्पलेट तयार आहे. आणि शिवछत्रपतींचा इकडं फोटो आहे आणि इकडं राजमुद्रा आहे. आणि हे सर्व जर वाचलं ना कोणत्या पण संवेदनशील माणसानं, तर त्याला कळेल की या लढ्यामध्ये किती ताकद आहे. पण हा लढा लढतोय कोण तांदळा गावामध्ये? कारण याची जाणीव सर्वांना आहे, पण हा लढा लढणारा कोण आहे? तर हे खाली जे दिसतेत हे अजय पाटील सोळुंके माझ्यासोबत आहेत. आज आंदोलनाला सुरुवात झाली. नमस्कार पाटील. नमस्कार पाटील, काही मुद्द्यावर नक्कीच तुमचं कौतुक, म्हणजे काही म्हणजे सगळ्याच मुद्द्यावर तुमचं कौतुक करावं एवढं आहे. कारण तुम्ही जो हा लढा उपस्थित उभा केला आहे किंवा तुम्ही हा मार्गी लावणार आहेत हा प्रश्न, तर तुम्ही वैजापूरून आले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाटील आलेले. विशेष म्हणजे त्यांची ओळख हे आंदोलक हीच त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांचे ज्या धर्मपत्नी त्या पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून वैजापूर भागात, त्या भागातील किंवा आसपासच्या महाराष्ट्रात कुठं पण काही अन्याय होऊ द्या, हे मनुष्य किंवा हे अजय पाटील सोळुंके हे उपस्थित असतात, उभे असतात. तर यांनी एक 9 मुद्दे या पॉम्पलेटवर टाकलेले आहेत. या 9 मुद्द्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. पाटील, सर्वात अगोदर या मुद्द्याव्यतिरिक्त मी विचारतोय की या भागामध्ये पाणी प्रश्न बिकट आहे. तुम्ही इकडं भरपूर वेळेस आलेला असताल, या परिसरामध्ये तुम्ही महिनाभर झाले कंटिन्यू थांबताय. तर या पाणी प्रश्नासाठी तुम्ही म्हणजे नेमकं कसं सुचलं तुम्हाला की पाणी प्रश्न यांचा सुटला पाहिजे? कारण मी गेल्या हद्दपार ज्यावेळेस मी झालो वैजापूर भागातून, ज्यावेळेस आंदोलनं या ठिकाणी खूप झाली आणि आंदोलनाच्या माध्यमातून अनेक केसेस दाखल झाल्या आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मी हद्दपार झालो. त्यानंतर मी तुमचे नारायणगड, भगवानगड हे सर्व गडावरचे येथे दर्शन घेऊन आमच्या पूर्वीच्या ठिकाणी ओमकार भाऊ शेंबडे पाटील युवा पत्रकार या तांदळा गावचे, तसेच या ठिकाणी इथले सरपंच नवनाथ पाटील गवते युवा सरपंच यांच्याशी परिचय होता. त्यानंतर मी त्यांना फोन लावत असताना ते म्हणे आमचं गाव ह्या दिशेनं आहे. मग मी त्या दिशेने या ठिकाणी नारायणगडापासून निघालो, इकडे आलो तर मला सर्व येत असताना पूर्ण कोरडाच भाग दिसला. 1-2 ठिकाणी आम्हाला थोडंसं पाणी, या ठिकाणी दुपारची वेळ होती, म्हटलं थोडंसं पाणी घ्यावं, तर पाणी सुद्धा कुठं आम्हाला भेटलं नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी म्हटलं हा भागच फारच कोरडा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जर बघितलं तर हा भाग जमीन जर बघितली तर जमीन खूप आहे, कसदार आहे. ह्या जमिनीमध्ये या ठिकाणी म्हणजे सोनं पिकू शकतं अशी जमीन आहे. तिकडे जर आपण बघितलं तर बिघ्यानं जमीन आहे, इकडे जर बघितलं तर एकरानं जमीन आहे, हेक्टरनं जमीन आहे. मग इथला तरुण काय करतो हे जर सगळं बघितलं, आम्ही यांनी बैठकीचं नियोजन केलं. मी येईपर्यंत आम्ही ग्रामपंचायतमध्ये यांच्यामध्ये जवळपास 5-50 तरुण या ठिकाणी बसलो, त्याचे विचार ऐकून घेतले, आमचे विचार त्यांना सांगितले. आणि त्यानंतर कळालं की ह्या पाणी, यांना जर पाणी मिळालं, हे तरुण जे 10-10, 15-15 हजारावरती कंपनीमध्ये काम करतात, तर हे लोक हे गाव सोडून तर हे स्वतः रोजगार उपलब्ध करू शकतात इतरांसाठी. शेती उद्योजक जर दृष्टीने बघितली तर, आणि ही शेती तशी आहे. आणि त्यामुळे ह्या शेतीला पाण्याची गरज आहे. आणि शेती जल है तो कल है आणि पाणी
म्हणून या ठिकाणी यांनी अनेक लढे या ठिकाणी आतापर्यंत 1962 पासून निमगाव मायंबा असेल तिथला धरणाचा विषय असेल, शिंदपाना नदीचा पाण्याचा विषय असेल, तसेच या ठिकाणी चकलांबा ह्या भागामध्ये देखील 16-17 साली 2012 साली म्हणजे आंदोलन झालेले. शिरस मार्गला 2024 मध्ये 25 मध्ये आंदोलन झालेले. मग ही चर्चा झाल्याच्या नंतर आम्हाला असं सुचलं की आम्ही या ठिकाणी नेहमीच नदीजोड प्रकल्प असेल, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्याच्या हितासाठी आमच्या आजपर्यंतचे जास्त प्रमाणामध्ये आंदोलन राहिलेले आणि त्याच माध्यमातून इथलं यांना संघटित करून माझा विचार यांना सांगितल्याच्या नंतर तोच विचार यांच्या आतमध्ये दडलेला होता, तो दोघांचा बाहेर आला आणि त्याच्यातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या आंदोलनाने जन्म घेतला. बरोबर. तर अतिशय त्यांनी सार्थक यथार्थ वर्णन त्यांच्या आंदोलनाचं ह्या भागाचं त्यांनी येथील प्रश्नाचं व्यवस्थित म्हणजे वर्णन त्यांनी आता या त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केले. तर पाटलांनी या ठिकाणी 9 मुद्दे घेतलेले आहेत. पाटील, तुम्ही पहिला जो मुद्दा घेतला आहे, निवडणुकीवेळी दिलेले शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी होऊन 7-12 शेतकऱ्याचा कोरा केला पाहिजे, म्हणजे हा एक मुद्दा आहे तुमचा. तर तो शासनाला कसं सांगाल तुम्ही? जनतेला पण सांगू शकाल आणि शासनापर्यंत पण हेच जाऊ शकेल, तर कसं सांगाल? शासनाने या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुकीचा म्हणजे विषय होता, ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी या ठिकाणी शेतकरी वर्ग हा 80 ते 90% शेतकरी वर्ग या राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राहतो आणि त्यामुळे त्यांचं मतदान घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी आश्वासित केलं होतं, आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी तुमच्या या ठिकाणी कर्जमाफी जाहीरनाम्यात पण होतं. आणि त्यामुळे त्यांनी इतके दिवस झाले तरी देखील या ठिकाणी अनेक पक्ष फुटले, अनेक सरकार बनले, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. आणि मग त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला फक्त गाजर दाखवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करतंय आणि म्हणून त्यांना त्या विषयाची, त्यांच्या दिलेल्या वचनाची जाणीव, त्यांना या ठिकाणी झोपलेलं शासन आणि प्रशासन जागे व्हावं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आंदोलनातील हा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आहे. बरोबर आहे. पाटलांनी एक पत्रकार म्हणून एक मला जाणीव होती की आपण पत्रकारांनी पण हा मुद्दा विसरून गेलेलो आहे. पक्ष फुटले, सगळं झालं, पण जाहीरनाम्यावर कोणीच बोट ठेवायला तयार नाही. तर हा पहिला मुद्दा त्यांनी जाहीरनाम्यातला बोट ठेवलेला आहे पाटलांनी. त्यानंतर तुम्ही एक मुद्दा घेतलाय की नदी जोड प्रकल्प करून धरणात, नद्यात, ओढ्यात पाट काढून असे सगळे प्रकल्प जोडायला पाहिजे. तर हा मुद्दा कसा स्पष्ट कराल? या ठिकाणी बघा, आपल्या हा जे महाराष्ट्र आहे, आपण आता महाराष्ट्रापुरतं बोलूया यासाठी. तर पूर्वीच या ठिकाणी हे सरकार जे होतं अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये त्यांनी नदी जोड आणि रस्ता जोड हे प्रकल्प या ठिकाणी झाले पाहिजे, तेव्हा शेतकरी सुखी होऊ शकतो. पण या ठिकाणी ते झालंच नाही. आज बघा तुम्ही, कोकणात या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. कोकणात हा महाराष्ट्राचा जे भाग आहे ते पाणी सर्व समुद्राला वाहून जातं आणि ते पाणी या ठिकाणी आणू असं दरवेळेस या ठिकाणी सांगितलं जातं. प्रत्यक्ष काम या ठिकाणी अंमलबजावणी करून काम झालं पाहिजे. आणि आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून ह्या प्रश्नावर लढतोय. पती पत्नी असेल, अनेक चळवळीतील कार्यकर्ते, अनेक उपोषण आंदोलन या ठिकाणी झालेले आणि त्यामुळे या ठिकाणी ते जर पाणी या ठिकाणी जर या नद्यांमध्ये मोठे प्रकल्प जे आहेत, समजा जायकवाडीचा प्रकल्प आहे, या जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये आणलं आणि त्यानंतर या ठिकाणी तुमच्या या पाट काढले किंवा जे आपल्या आडली धरणं आहेत हे लिफ्ट इरिगेशन करून त्याच्यात जर सोडलं तर या ठिकाणी आपला आता पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. जे पाणी वेस्टेज जातं ते पाणी या ठिकाणी जर आपण आणलं तर या ठिकाणी शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न 100% सुटतो. त्यावर या ठिकाणी इतर शेतकऱ्याला योजना थोड्याशा कमी जरी केल्या, पण पाण्याचा जर याच्यावर कमी केल्या तरी चालते. पण हे महत्वाचं हा मुद्दा लॉंग टाइम म्हणजे भविष्यात कायमस्वरूपी तुम्ही शेतकऱ्याला सुखी करा, ते नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून ज्या पश्चिम वाहिन्या ज्यांना आपण म्हणतो त्या या ठिकाणी त्या जोडल्या पाहिजे. गोदावरी खोरं असेल, गोदावरीमध्ये असेल ना, जायकवाडी असे ह्या प्रकल्पांमध्ये जिथं जिथं हे प्रकल्प आहेत, जायकवाडी जवळ म्हणून आपण ते उदाहरण देतो. त्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं असे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये पाणी सोडून आणि त्या परिसरात तिथून पाणी दिलं पाहिजे. कारण धरणग्रस्तांच्या पाटील समस्या भरपूर आहेत. अगोदरच जमीन गेलेली असते, आता धरणं बांधून, मोठाली धरणं बांधून म्हणजे त्याचं जमीन जाऊ शकते. त्याच्यामुळे सोडा तुम्ही ह्या ऑलरेडी जे धरणं आहेत त्याच्यामध्ये सोडून हे लिफ्ट इरिगेशन, जो लिफ्ट इरिगेशन शब्द वापरला हा ह्या परिसरासाठी नवीन आहे. त्या परिसरामध्ये अशी काही काही डोंगर उतार आहेत, तिथं पाणी पोहोचणं पण शक्य नव्हतं, पण तिथं पश्चिम महाराष्ट्रात ते केलंय. इकडं सगळं सपाट असताना हे दुर्लक्षित आहे. त्यानंतर तुम्ही पुढचा एक प्रश्न घेतला याच्यामध्ये निवेदनामध्ये, स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी की हमी भाव 1.5 झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाला पाहिजे, तर याबाबत काय सांगाल? या भागात विषय असा आहे, आजपर्यंत आपल्याला शेतकऱ्याला शेतीला पाणी आणि हमी भाव नाही दिला. हमी भाव दिला पण कोणता नाही दिला? उत्पादन जे आपला खर्च होतो, आपल्याला त्या उत्पादन खर्चापेक्षा शासनाचा हमी भाव कमी. तो हमी भाव या ठिकाणी स्वामीनाथन आयोग
जो निर्माण केला तो शासनानंच केलेला आहे. मग त्याच्या आधारे शासन त्याची अंमलबजावणी का करत नाही? उत्पन्नाच्या 1.5 हमीभाव म्हणजे उत्पादन खर्च जो आपला होतो त्याच्या 1.5 हमीभाव दिला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्याला तो या ठिकाणी ते पीक या ठिकाणी पिकवलेलं परवडू शकतं आणि शेती या ठिकाणी तरुण देखील शेती करू शकतात. उत्पन्नाच्या 1.5 हमीभाव. तसेच आपल्याला आजपर्यंत पुढचा जो प्रश्न त्याच्यात ऍड केलेला आहे की खात्यात पैसे जमा व्हावेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे उत्पन्नाला 1.5 हमीभाव खर्च म्हणजे उत्पन्नाच्या आधारे आपल्याला हमीभाव न दिल्यामुळे तसेच शेतीला पाणी न दिल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या लाखो रुपये यासाठी सरकारकडे घेणं आहे. जो फरकाची रक्कम म्हणजे 10 रुपयाचा जर या ठिकाणी पेन आहे तो जर 5 रुपयात दिला तर निश्चितच आपल्याकडे 5 रुपये राहिले. तसं शेतकऱ्याचा कापूस जर या ठिकाणी 15,000 रुपये 21,000 रुपये क्विंटल जायला पाहिजे. त्यावेळेस जर तो 7,000 आणि 8,000 जातो तर निश्चितच आपले 8-10 हजार रुपये सरकारकडे एका क्विंटल मागे शिल्लक राहिले. मग त्याचं एकूण कॅल्क्युलेशन करून ते सरकारने आम्हाला परत द्यावे आमचे पैसे ते व्याजासह या ठिकाणी खऱ्या अर्थानं परत दिले पाहिजे. हा मुद्दा जर व्यवस्थित जर आपण सर्व शेतकऱ्यांनी अभ्यासला तर आज आपले शेतकरी लखोपती होतील हे नक्की आहे. कारण प्रत्येकाचं काही ना काही ठेव शेतकऱ्यांकडे सरकारकडे शिल्लक आहे. त्याच्यामुळं नंतरचा एक मुद्दा आहे, तुम्ही 1 रुपयाचा जो पीक विमा बंद होणार आहे अशी चर्चा आहे, ते पण बंद न करता पिकाचं कव्हर हे रद्द करण्यात येऊ नये असं एक मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की हिंदू धर्मामध्ये जी पवित्र गोमाता आहे तिचं रक्षण आपण कायद्याद्वारे गोवंश हत्याबंदी लागू आहे, पण ते प्रामुख्याने ग्राउंड लेवलला होत नाही. याच्याबद्दल तर काय सांगाल? आता गो हत्याबंदीचा विषय हा या ठिकाणी असा आहे की जो कायदा केला तो तुटपुंजी कायदा आहे. आता मी एक गोरक्षक आहे. मी आतापर्यंत हजारो गायीची आपली माता आहे, आईच्या नंतर ती माता या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी गोरक्षक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पोलीस स्टेशनला ती गाडी नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तात्काळ त्यांना लगेच जामीन होते. कोणाला गोतस्करांना त्या कसायांना. ती जर तो कायदा बदल करून तो कठोर कायदा केला, शिक्षापात्र कायदा केला आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. जामीन पात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या विधानसभेच्या एका अधिवेशनामध्ये काहीतरी मोकोका लावण्याचा येईल असं काहीतरी. पण ते कसं आहे, ती गाडी वारंवार केल्याच्या नंतर मोकोका लावणार. पहिल्यांदाच मोकोका. हा, पण पहिल्यांदाच मोकोका पाहिजे. आणि त्यानंतर हा जो कायदा केला आम्ही सरला मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांना आम्ही गोरक्षकांनी जो प्रश्न सांगितला होता हाच माध्यमातून आम्ही त्याच्या आधी आंदोलन केलेले, जेव्हा मोकोका लावण्याच्या ते आधी अनेक आंदोलन केले ह्या प्रश्नावरती. आणि त्यावेळेस महाराजांना सांगितल्याच्या नंतर महाराजांनी तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थानावरती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना तो विषय सांगितला. आम्ही आधी 1000-2000 गोरक्षकांनी तिथं जाऊन भेट घेऊन महाराजांना सांगितलं आणि महाराजांनी तिथं प्रेझेंटेशन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो जाहीर केलेला आहे. परंतु त्यामध्ये गाडी धरताच क्षणी त्या ठिकाणी अजामीन पात्र गुन्हा दाखल पाहिजे, दखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. दखलपात्र जर गुन्हा दाखल झाला तर जामीन होणार नाही आणि गो तस्करांना आळा बसेल आणि चांगला जरब बसेल आणि चांगली शिक्षा होईल आणि गायींचं रक्षण या ठिकाणी होईल. त्या माध्यमातून म्हणजे जे गोरक्षण करतायत त्या मुलांना पण भरपूर अडकवण्याचा प्रयत्न त्यांच्यावर उलटे गुन्हा होता. परिस्थिती अशी गोरक्षण केले चोर सोडून संन्याशाला म्हणजे आता तुम्ही चकलंबेचं उदाहरण बघा. ते आता गोपाल वगैरे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला त्यांचे फोन आले का झाले का झटपट होते. त्यावेळेस काय होतं, आपण ज्यावेळेस गाय पकडतो त्यावेळेस त्यांच्याकडे हत्यार वगैरे असतात ते आपल्याला चालून येत्या. मग निश्चित संरक्षणासाठी आपल्याला पण वार समजा झेलावा लागतो, करावा लागतो. आणि त्यावेळेस जी झटपट होती त्याच्यातून एकमेकाला ज्या जखमी होतात तर ते उलटा गुन्हा दाखल करतात या गोतस्कर या मुलांवरती की यांनी आम्हाला त्रास दिला, यांनी आम्हाला हाणमार केली. आता गुंडाला हाणमार केल्याच्या नंतर देखील तुम्ही जर गुन्हा दाखल करून घेता असाल तर मग तुम्ही हिंदुत्ववादी सरकार असून देखील या ठिकाणी हिंदूंची बाजू घेताना या ठिकाणी सरकार कुठं दिसत. बरोबर आहे. इतका ज्वलंत मुद्दा आहे हा. आपण प्रत्येकजण हिंदू धर्मीय गाईला माता म्हणतो. आपण 33 कोटी देव तिच्यामध्ये वसलेले बघतो. आपलं जे काय काम आहे ते गायीपासूनच सुरुवात होते आणि गायीपाशीच थांबते. त्याच्यामुळं हा गायीचा मुद्दा पाटलांनी या निवेदनामध्ये घेऊन समस्त वारकरी संप्रदायाला किंवा आपण माणूस म्हणवणाऱ्या प्रत्येकाला एक जाणीव करून दिली की हा मुद्दा शेतीशीच रिलेटेड आहे. बरं, गाय नाही वाचली तर शेती टिकणारच नाही. कारण आज शेतीचं जे म्हणजे रासायनिकरण झालंय ते गाय नष्ट झाल्यामुळे. जिथं गाय होती घरी तिथं विकत कुत्रे आणून त्यांना विकत चारलं जातं. गाय आणि बैल हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. कारण कसं आहे की जे आपण गोमूत्र असेल त्याच्यानंतर जे गायचं शेण वगैरे असते विष्ठा, या शेणामधून या ठिकाणी अनेक या ठिकाणी शेतीला बघा पूर्वीचे आपले जे आपले बलाढ्य पिढी होती आपले बघा तब्येती तर गावरान गायचं देशी गायचं दूध पिऊन ते भक्कम असायचे. परंतु ते आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे आपण कमजोर झालो. अनेक आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं. तसेच शेणापासून जर रासायनिक खताच्या 10 गोण्या आणि शेणाची एक टोपली त्या झाडापायी गेली
तर त्याचा वेगळा रिझल्ट आहे आणि परत ते नैसर्गिक ते अन्न बनतं आणि त्यामुळे या ठिकाणी गोरक्षणाची म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या माध्यमातून थोडी आवश्यकता आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हा मुद्दा इतका ज्वलंत आहे कारण शेतकऱ्यांना सुखी होण्यासाठी एकतर पाणी आवश्यक आहे, जमीन आहे शेतकऱ्यांकडे, पण जमीन काय व्हायला लागली रासायनिकरणाच्या माध्यमातून ती उपजाऊ जमीन निकृष्ट दर्जाची व्हायला लागली. त्याच्यासाठी पाणी आवश्यक आहे, पाण्याच्या नंतर गाईचं शेण आणि त्यासाठी गाय वाचली पाहिजे. हा मुद्दा त्यांनी जो घेतलाय तो हा नंबर 1 मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक मुद्दा घेतलाय निमगाव मायंबा 1962 साली जे धरण बांधलं तिथं एक जायकवाडीतून एक कालवा आणून तिथं धरण करा आणि तेच धरणातलं पाणी सिंदफण्याला आणा. हे म्हणजे कसं सुचलं तुम्हाला? हा विषय असा आहे, आम्हाला या ठिकाणी या परिसरात फिरल्याच्या नंतर हे दोघांचे नाव घेतलेच मी आणि त्यानंतर शिरसगावचं आंदोलन असेल त्यांचा तो शिरस मार्गाचा सिंदफणा नदीत पाणी सोडा असा त्यांचा प्रश्न होता. परंतु आम्ही ज्यावेळेस मांडळ मोहीला गेलो त्या ठिकाणी एक माजी जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांचं मला नाव आठवण आता ते त्या ठिकाणी असल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेस आम्ही ते ह्या चळवळीमध्ये सक्रिय होते त्यावेळेस आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हनुमंतजी ह्या गावचे हे युवा सर्व ही चर्चा झाल्यानंतर निमगाव मायंबा इथं जर धरण झालं आणि 2 TMC पाणी हे जायकवाडी प्रकल्पातून या ठिकाणी याला राखीव होतं आणि ते पाणी त्याच नंतर सिंदफणा नदीत या ठिकाणी ते पाणी जात होतं आणि तसाच या ठिकाणी जर भगवान बाबा गडाशी पायथ्याशी त्याच लिफ्ट इरिगेशनद्वारे किंवा ते पाणी जे 2 TMC आपण उचलणार आहोत इथं जर भगवानगडाच्या पायथ्याशी जर पाणी सोडलं तर NH 222 NH 61 आता नवीन झालेला इथून जर एक पाठ काढला तर हे जे 140 नव्हे 150-200 गावांचा हा प्रश्न आहे. हा या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो म्हणजे यांचा हक्काचा तो प्रश्न आहे आणि आपलं नेतृत्व जे अन्यायाच्या विरोधात लढणार आहे म्हणजे अन्यायाच्या विरोधात आपला जर लढा असेल तर आपण कोणताही प्रश्न समोर येऊ तिथं न्याय आणि अन्यायच बघितला असेल. या शेतकऱ्यांना निश्चितच या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे निमगाव मायंबा येथे धरण या ठिकाणी करून तिथून ते पाणी सिंदफण्याला सोडावं. तसेच या ठिकाणी हितपाठ काढून हे पाणी माजलगावपर्यंत जाऊ शकतं. दुसरा कालवा तो हाच तिकडे जाईल हाच कालवा याची इम्प्लिमेंटेशन तुम्ही याच्यात निमगाव मायंबात बी जाऊ शकतं आणि हे सर्व होऊ शकतं. हे इंजिनियर लोकांचं काम आहे, त्याला लाख 2-2 लाख रुपये पगार आहे. पाणी कसं आणायचं, पाणी कुठं टाकायचं हे वास्तविक पाहता आपण पण सांगण्याची गरज नाही. आपलं काम आहे त्यांचे ते प्रश्न निदर्शनास आणून देणं. त्याच्यानंतर शासनाचं काम आहे त्या गोष्टीवर अभ्यास करून या ठिकाणी यंत्रणेला कामाला लावणं. लाख 2-2 लाख रुपयांना पगार आहेत ते काही नुसते या ठिकाणी मिरवायचे पगार नाही. या गोष्टीवर काम जिथं पाणी नाही तिथं काम सर्वे करून पाणी कसं जाऊ शकतं हे त्यांनी ठरवायचं आहे. कृष्ण खोऱ्यातून द्यायचं का जायकवाडीतून द्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे आणि ते पाणी तिथं आणून हा भाग या ठिकाणी सिंचनाखाली आणायचा आणि शासनाने त्यावर निधी उपलब्ध करून द्यायचा. या मंत्रतंत्रांच्या गाड्या खोट्या अब्जाधीश 10 पिढ्यापासून खातील इतकं कमवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा असतो परंतु जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा पैसा नाही असं ते म्हणूच शकत नाही. ते आम्हाला आमच्या समोर त्यांनी बसव आम्ही त्यांना पटवून देऊ की ह्या कामासाठी पैसा आपल्याला किती शिल्लक आहे. बरोबर विस्तृत वर्णन केलंय. त्यासोबतच शेवटचा एक मुद्दा आहे त्यांचा की अमृतेश्वर जो या ठिकाणी मंदिर आहे तिथे एक तलाव व्हायला पाहिजे. हे एक रास्त आहे कारण त्याच्या भोवती एक 10 गावाचा परिसर ओलिताखाली येऊ शकतो. तांदळा गावचं कौतुक याच्यासाठी की हा 140 गावाचा लढा करताना त्यांनी 140 गावांना भेटी देऊन सगळ्यांना आमंत्रण दिले. त्यासोबतच पत्रकार बांधवांना मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की त्यांनी तांदळा गावामध्ये येऊन अजय पाटील सोळुंके हे आज उपोषणस्थळी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. फक्त ते पाणी घेणार आहेत आणि त्यांच्या प्रकृतीला काही होऊ नये याच्यासाठी आपण हे माध्यम म्हणून शासनापर्यंत प्रशासनापर्यंत आपण हा आवाज पोहोचवला पाहिजे आणि त्यायोगे या आंदोलनातील सगळ्या दिशा स्पष्ट होऊन पाटलांच्या मनासारखं आणि या सर्व निवेदनातील गोष्टी जर तात्काळ मान्य झाल्या तर पाटलांच्या जीवाला धोका होऊ शकणार नाही आणि त्यासाठी आपण पत्रकार बांधवांनी तांदळा या गावामध्ये यायला पाहिजे. पाटील तुमच्या या आंदोलनासाठी आम्हा सर्व सोशल मीडियाकडून आणि आमच्या टीमकडून शुभेच्छा आहेत. त्यासोबतच नवनाथ भाऊ पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व तांदळा ग्रामस्थांना अवतीभोवतीची 140 गावं जाती धर्म पंथ हे सगळं विसरून शेतकरी म्हणून या ठिकाणी येणार आहेत आणि दिगंबर बाबाच्या या पुण्यस्थळावर या मंदिरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि प्रत्येक गावातील या ठिकाणी हजारिक लोक सकाळी 1000-2000 लोक या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत. पाऊस चालू आहे, सगळी रिपरिप चालू असताना पण हा मनुष्य वैजापूर तालुक्यातून संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातीलच एक भाग आहे पण आपल्याच या शेतकरी बांधवांसाठी तो आज धावून आला आहे. कारण या परिसरातील दयनीय परिस्थिती त्यासोबतच जे असलेलं ह्या ठिकाणचे जे दुष्काळी भाग आहे जमीन उपजाऊ असताना पण या ठिकाणी जे तरुण आहेत
ते 15,000 10,000साठी पुण्याला स्थायिक होत आहेत, त्यांच्या लग्नाच्या समस्या आहेत, त्यांच्या अनेक समस्या या शेतीपासूनच रिलेटेड आहे. त्याच्यामुळं मुळावर घाव घालण्याचं आंदोलन म्हटलं तरी हे चालेल. जर हा प्रश्न सुटला तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तरुणांना एक आदर्श जाईल की आपली शेती सुधारली तर आपण निर्व्यसनी होणार आहेत. आपल्याला कोणत्या राजकारणाच्या ताटाखालचं मांजर होण्याची गरज नाही. आपण निर्व्यसनी होऊन आपल्या आईवडिलांची आपल्या गावाची सेवा करण्यासाठी आपण सक्षम आहोत. हे सर्व या आंदोलनातून, आणि देवदेश धर्माचं आंदोलन आहे, या आंदोलनाला ईश्वरी अधिष्ठान आहे. आणि हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्व मायबाप जनतेनं या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हायचं आहे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.